या मॅपने मला जयपूरच्या गल्ल्यांमध्ये हरवलंय. मी इथेच गोल गोल फिरतोय कधीपासनं. इरा इरा या नाव भोईर आहे. हा म्हणलं मराठी आहे. मग मी विचारलं की कुठून, तर म्हणलं की आसनगाव. मी राहायचो 5 वर्ष आसनगावला राहिलो. गुड मॉर्निंग. आपण आता जयपूरमध्ये आहोत. काल रात्री आपण जयपूरमध्ये आलो होतो. जयपूरमध्ये आपला आज दुसरा दिवस आहे आणि आपण 3 दिवस स्टे करणार आहोत जयपूरमध्ये. आज मी हॉटेल सोडतोय आणि हॉस्टेलला जातोय, कारण की हॉस्टेलला आपल्यासारखे भरपूर सोलो ट्रॅव्हलर आलेले असतात. हॉस्टेलच्या बाजूला 500 मीटर अंतरावरच हवा महल, सिटी पॅलेस आणि शॉपिंग वगैरे करायला जवळच आहे एकदम, ते मेन मार्केटमध्ये. तर आता मी इथे हॉटेलमध्ये कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट ऑर्डर केला होता. पराठा ऑर्डर केला आहे आपण आणि आपलं सँडविच येते. तर आपण पटापट खाऊन बॅग पॅक करून हॉस्टेलला जाऊया. एकटं फिरणाऱ्यांसाठी हॉस्टेल हा विषय एकदम भारी आहे. तिकडे 6 बेड, 4 बेड आणि 8 बेड, 10 बेड आणि फिमेलची वेगळी अशी डॉर्मेटरीज असतात. एका बेडचे 350 रुपयापासून रेट चालू होतात, 350 पासून 650 पर्यंत. वेगवेगळ्या सिटीमध्ये वेगवेगळे रेट आहेत. जयपूरमध्ये तर 350 रुपयानं चालू आहे. तर तुम्ही एकटे फिरत असाल, तुमच्याकडे जर ग्रुप नसेल आणि बाईकवर वगैरे येणार असाल, तर हॉस्टेलला राहिला की तिथे तुम्हाला कंटाळा नाही येणार, कारण की त्यांची पूर्ण प्रॉपर्टी वापरायला मिळते आपल्याला आणि आपण फक्त बेडचेच एका पैसे देतोय. तर एकदम मस्त असतं हॉस्टेलमध्ये. या गल्लीमधून आपल्याला लेफ्ट मारायचं हॉस्टेलसाठी. मला माहीतच नाही, मी पुढे निघून गेलो. अरे वा, टुरिस्ट पोलीस स्टेशनच्या समोरच गाडी लावून टाकू आपण. आपल्या बॅगा आपण घेऊन आता रूममध्ये चेक इन करूया. माझी डॉम आहे. Few moments later. आपण मस्त दिवसभर एक झोप घेतली, कारण की बाहेर ऊन भरपूर होतं, मला माहिती होतं. त्यामुळे मी उन्हात निघालो नाही. आता 4:30 पावणे 5 वाजता ऊन कमी झालंय, त्यामुळे आता आपण बाहेर निघालोय. आता आपण इथून जाऊ नाहरगडला. नाहरगड इथून 1.5 किलोमीटर आहे फक्त. अरे बापरे, वर गाडी जात असेल तर खूप बरं होईल. काय चिंचिना वगैरे चढायची माझी अजिबात इच्छा नाहीये. तिकीट इथे 50 रुपये. आपण आता एंट्री तिकीट काढलेलं आहे. तर ही ताई भेटली, हिला एक जण तिकीटसाठी पाहिजे होता. अंदर नाही लगेगा ना तिकीट? हा, तिने माझं तिकीट काढलं आणि तिचं काहीतरी पैशाचा प्रॉब्लेम झाला होता. तर मला तिकीट फुकट मिळालंय. बरंच चालायला लागलं असतं. तिथे एक सनसेट पॉईंट आहे, जसं मी काल बोललो व्हिडिओमध्ये की राजस्थानचे सनसेट खूप सुंदर असतात. तर इथे एक सनसेट पॉईंट आहे. तर त्या सनसेट पॉईंटला आपण जाणार आहे. तिथे 100 रुपये एंट्री, तिची वेगळी एंट्री भरायला लागते. हे बघा, हे RTDC दुर्ग कॅफेटेरिया, इथे 100 रुपये एंट्री आहे. त्याच्यामध्ये ते आपल्याला एक पाणी बॉटल आणि चहा फ्री देतात त्या 100 रुपयामध्ये. तिकीट या निकालना पडेगा. आपण चाललो आता कॅफेटेरियामध्ये सनसेट बघायला. तर 100 रुपये घेतलेत त्यांनी आपल्याकडून. त्याच्यामध्ये आपल्याला चहा, कॉफी और कोल्ड्रिंक आणि एक पाणी बॉटल, ते एवढं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. आपल्याला इथे एक दादा भेटलाय. तो पण पहिले आसनगावलाच राहायचा, गालाब्रजच्या इथे. तर आता डोंबिवलीत राहतोय आणि अचानक आम्ही मराठी बोलायला लागलो. बरं वाटलं की 2 दिवसांनी. ट्रू कॉलर दिसला, दादांचं नाव भोईर आहे. हा, म्हणलं मराठी आहे. मग मी विचारलं की कुठून, तर म्हणलं की आसनगाव. मी राहायचो 5 वर्ष आसनगावला राहिलो. हा हा. काय बोल रहा?
आता आपण खाली चाललोय गडावरनं. तर चांगलं आहे इकडे, पण थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. तर ठीक आहे, पण ते व्ह्यू पॉईंट साठी चांगलं आहे. आता हे दोघं आपल्या सोबत येत आहेत खाली, त्याच्यामध्ये एकाला गाडी नाही आहे, तर आपण खालीपर्यंत सोडूया. हो हो, You could drive her? या Yeah. डोंट वरी अबाउट माय ड्रायव्हिंग. यू डोंट हॅव हेल्मेट ना? Huh? यू डोंट हॅव हेल्मेट? No. ओके, इट्स ओके. एक मिनिट थांब रे, बस सिट. You go back to Jaipur? या You're down here. वेअर? No, no, carry on. ओके Very much Okay. for that. बाय. Enjoy the rest of your trip या थँक्यू. and show your boy all the photos. या All right then. Oh, bless him, bless him. What's he called? इरा इरा. Eva. Yeah. Eva. Right. All right then. Right. Thank you very much. ओके बाय. See you later, buddy. Oh. Thank you. Oh. Was I good हॉस्टेलच्या passenger? बाजूला इकडे एका दुकानामध्ये आलोय. काय नाव आहे पाहिजे शॉप का? पिंक सिटी टेक्सटाईल म्हणून दुकान आहे. तर मला एक शर्ट घेतला आहे उद्या घालायला. एक इराला हा ड्रेस घेतला आहे छोटा, मम्मीला साडी, आणि ही तेजूला साडी घेतली. हवामहलचा रस्ता बंद केला आहे पोलिसांनी, तर मग पायी जाऊया. तिथून फक्त 400 मीटर अंतरावरती आहे. आता आपण हवामहल आपल्या मागे आहे बरोबर. तिथून आपण वरती चाललो आहे टॅटू कॅफे जवळ. तिथून आपण व्ह्यू बघणार आहे आणि फोटो वगैरे काढू. माईक नेमका इथे आलो आणि माईकची बॅटरी डेड आहे, ते मला कळालं. इथून वरती आल्यावरती या ठिकाणी एंट्री करावी लागते. म्हणजे 250 रुपये द्यायचे, ते आपल्या बिलामधून मायनस होतील. ते आपल्याला कुपन देतील. आपला फोटो काढायला कोण नाही. वाफल्स आणि फ्रेंच फ्राईज ऑर्डर केले होते. हवामहलच्या एकदम समोर बसलो आहे. इथे मस्त वाईब आहे आणि मी आता काही इथून उठणार नाही जोपर्यंत हे लोक मला हाकलत नाही. पूर्ण बंद करेपर्यंत मी इथेच बसून राहील. एक एक फ्रेंच फ्राईज खाईल आणि व्ह्यूचा मजा घेत राहील. बाकीचं स्ट्रीट फूड आणि सकाळचं बाकीचं उरलेलं फिरायचं आपण उद्याच बघू. डायरेक्ट उद्या सकाळी आपण हा ब्लॉग कंटिन्यू करू. Like, comment, subscribe. This is Patrick from Australia. Peace.